संजय राऊत विषय कोणताही असो, ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं मोदी सरकारवर तुटून पडण्याची जबाबदारी संजय राऊत नेटानं पार पाडतात। आज देखील त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करण्यासाठी एक्स पोस्ट शेअर केली। मात्र त्या पोस्टमध्ये संजय राऊतांनी केलेली एक कमेंट देशातल्या तरुणांच्या जिव्हारी लागली आहे। नेमकी ती पोस्ट आहे तरी काय आणि त्यावरून संजय राऊतांवर महायुतीचे नेते कसे तुटून पडलेत बघूया। ठिकाण होतं ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं मुंबईतलं घर। आंदोलन करणारे तरुण आहेत युवा सेनेचे कार्यकर्ते। संजय राऊत आणि महायुतीच्या नेत्यांमधलं शाब्दिक युद्ध महाराष्ट्राच्या जनतेसाठी नित्याचंच झालंय। मात्र शुक्रवारी संजय राऊतांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेशी निगडीत युवा सेना आक्रमक झाली आणि त्यामागचं कारण म्हणजे संजय राऊतांनी केलेली एक्स पोस्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना संजय राऊतांनी व्लादिमीर लेनिन यांच्या वक्तव्याचा आधार घेतला आणि लेनिन यांच्या वक्तव्यानंतर राऊतांनी भारताच्या तरुणांबद्दल केलेली टिप्पणी वादाच्या गर्तेत सापडली आहे। जर तुम्हाला एखादं राष्ट्र नष्ट करायचं असेल तर त्या देशातली युवकांची विचार करण्याची क्षमता नष्ट करा। व्लादिमीर लेनिन। आता युवकांना मंद म्हटल्यानंतर युवा सेनेनं संजय राऊतांविरोधात जोरदार हल्लाबोल केलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात ठाण्यात आंदोलन करण्यात आलं, तर युवा सेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी संजय राऊतांच्या भांडूपमधील घराबाहेर ठिय्या मांडला। नाही, हे भांडणाचाच परिणाम मला दिसतोय। त्या दोघांमध्ये होत असलेल्या भांडणांमुळे कदाचित हे अशा प्रकारे ट्विट आणि नेमकं रात्रीच्याच वेळेस हे ट्विट येत आहेत, त्यामुळे कदाचित तो कारण असू शकतो। शेवटी मेंटली थोडं आपण डिस्टर्ब झाल्यानंतर आपण आपल्या मनातल्या काही गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करत असतो। आपण आपल्या घरच्यांशी बोलतो, आपल्या नेतृत्वांशी बोलत असतो, परंतु संजय राऊत साहेबांकडे आता नेतृत्वसुद्धा नाही आहे, कारण त्यांच्याच पक्षाच्या वरिष्ठांसोबत काही पटत नसल्यामुळे त्यांनी कदाचित तो राग त्या ट्विटच्या माध्यमातून, ती भावना जी त्यांची होती त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेली आहे। राऊत साहेबांनी काल रात्री जे वक्तव्य केलेलं आहे ते संपूर्ण भारतातील युवा वर्गाला घेऊन केलेलं आहे आणि एका प्रकारे त्यांनी युवकांचा अपमान केलेला आहे। संपूर्ण भारत देशातील युवकांचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि मला असं वाटतं संजय राऊत हे फक्त घरामध्ये बसून किंवा एखाद्या ठिकाणी ऑफिसमध्ये बसून वक्तव्य करतात। ग्राउंड लेवलला त्यांना तरुणांची काय परिस्थिती आहे ही त्यांना कदाचित कल्पना नसावी। वाचाळवीर आहेत, त्यांचं काम आहे बोलबच्चन देणं आणि ते आज संपूर्ण महाराष्ट्र ऐकत आहे। मला असं वाटतं पूर्ण पक्ष संपवण्याचं काम ते त्यांच्या बोलबच्चननी त्यांनी केलेलं आहे। तरुणांना मंद म्हणणाऱ्या संजय राऊतांविरोधात महायुतीच्या नेत्यांनी जोरदार आगपाखड केली आहे। संजय राऊतजींनी जहाल आतंकवादाचा विचारावरची तरुण पिढी निर्माण करण्याचा विचार सोडला पाहिजे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीच्या संविधानाने जी पिढी निर्माण होते आहे, जी उच्च विद्याभूषित संस्कारमय पिढी निर्माण होते आहे, त्या पिढीला या पद्धतीचा आतंकवाद त्यांच्या मनात तयार करणे योग्य नाही। या महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती कायम राखली गेली पाहिजे। या महाराष्ट्राचा जी भूमी आहे ती संतांची भूमी आहे। लेनिनवादाचं जर ते समर्थन करत असतील, जो माओवाद, ज्या माओवादावर विश्वास ठेवून भारतामध्ये नक्षलवादी कारवाया सुरू आहेत, अशा माओवादाचं ते समर्थन करतायत का? यावरून संजय राऊत अर्बन नक्षलाइज आहेत का? अर्बन नक्षलवादी आहेत का? तरुणांची माती ते भडकवत आहेत का? अशा पद्धतीचा संशय निर्माण होतोय। माझी शासनाला विनंती आहे की त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी जे आज वक्तव्य व्यक्त केलेलं आहे, लेनिनवाद असेल, माओवाद असेल, त्याचं जे समर्थन करतायत याच्यामध्ये मला संशय निर्माण होत आहे, याची चौकशी करणं गरजेचं आहे। संजय राऊत हे त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी आणि सडेतोड वक्तव्यासाठी ओळखले जातात। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेची ही तोफ कधी कधी अश्लील भाषेत गरळ ओकताना महाराष्ट्रानं अनेक वेळा अनुभवलंय। ते ठिकाणी राजकारण चालत नाही म्हणावं त्यांना, बरं का? हे बंद करा। मराठी भाषेच्या विरुद्ध जो माणूस कोर्टात गेला महाराष्ट्रामध्ये, हाच तो दलाल, तो जो कोण बोलतोय ना दलाल, ज्याला मराठीमध्ये आपल्या म्हणतात, असे बहुत आहे देश में। राजकीय डावपेच आखण्यासाठी नेत्यांचा मेंदू जेवढा प्रगल्भ असावा लागतो तेवढंच त्यांचं जिभेवर नियंत्रणही असावं लागतं। धारदार जीभ लावलेल्या संजय राऊतांनी मोदी सरकारवर वार करताना तरुण वर्गाला दुखावण्याची चूक तर केली नाहीये ना। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।